हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वादान फूडमध्ये आज बनवणार आहे मी गवारीची सुकी भाजी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करते. इथं मी गवार घेतली, स्वच्छ धुवून निवडून घेतली. टोमॅटो आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि कांदा बारीक कट करून आणि कोथिंबीर घेतली. कढई गरम करायला ठेवली. आता तेल टाकून घेते. अगोदर थोडंसंच तेल टाकणार आहे. तेल ते थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ज्या गवाराच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घेतल्या होत्या त्या टाकून घेते. अगोदर त्या थोड्या फ्राय करून घेणार आहे मी. मग त्याचा कसवटपणा आणि उग्रपणा थोडासा कमी होऊन जातो आणि शेंगा खायला खूप छान लागतात. तेलात चांगले फिरून फिरून घ्यायच्या. बघा, फिरून झाल्यात. आता काढून घेते आणि अजून थोडंसं तेल टाकून घेते त्याच्यामध्ये. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी तडतडली की जिरे, जिरे पण तडतडलेत. आता जो बारीक कट करून घेतलेला होता कांदा तो टाकून घेते. कांदा थोडा फ्राय झाला आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते थोडीशी. परत चांगलं फिरून घेते. आता मिरची पावडर 1 चम्मच टाकला आहे. थोडीशी हळद आणि गरम मसाला परत फिरून घेते. कांदा लसूण मसाला 1 चम्मच. टोमॅटो टाकते आता. टोमॅटो आता बऱ्यापैकी मॅश झाले. आता चवीपुरतं मीठ टाकून घेते. आता ज्या गवारीच्या शेंगा होत्या त्या घेते टाकून आणि चांगलं फिरून घेते. शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आता. परत मिक्स करून घेऊ चांगले. थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर. सर्व फिरून घेतले. आता पाणी टाकून घेते. सुकी बनवणार आहे तर जास्त पाणी नाही टाकणार.
शेंगा शिजन इतकंच पाणी टाकीन. त्या अगोदर फ्राय करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी नाही लागणार. झाकण ठेवून होऊ देते. बघा शेंगातलं पाणी बऱ्यापैकी आटलंय. बघा शेंगा पण छान शिजल्यात आणि भाजी पण झाली आपली बनवून तयार आहे. चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. एकदा नक्कीच बनवून बघा आवडली तर, आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.